नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या भागामध्ये मानसी जरी प्रभू निवासमध्ये राहत नसली तरीसुद्धा ती तिची सून म्हणून असलेली सर्व काही कर्तव्य पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना आपल्याला दिसते. आता एक उत्तम आणि आदर्श सून काय असते हे आपल्याला मानसीला बघून कळतंच. तर दुसरीकडे आता आभा ही मात्र शोभाला सरळ करण्यासाठी अगदी पुरेशी आहे, कारण शोभा जिथे जिथे वाईट वागते तिथे तिथे आभा दुसरीकडे काहीतरी तिला वाईट बोलून किंवा वाईट करून बरोबर तिचा काटा काढते. तर आता नेमकं आभाने काय केलं आणि कशा पद्धतीने पहिल्याच दिवशी तिने सासूला चांगला धडा दिला हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर दुसरीकडे आता तेजस आणि संपतराव हे दोघं मिळून आता मानसीला शोधत आहेत. तर आई ही आता मानसीला रिक्वेस्ट करते की मानसी, अगं आपल्या घरी परत चल, नको अशी तू कुठे बाहेर थांबूस, तू आपल्या घराशिवाय दूर राहू शकत नाही. तर आता मात्र मानसीने आईला साफ नकार दिला आहे. तर आता मानसी ही आभाच्या सुखी संसारासाठी एवढे प्रयत्न करते, तर गायत्री मात्र आता मुद्दामून आभाने सुद्धा घरातले वाद बघावे यासाठी आभाला माहेरी बोलवून घेते. आता नेमकं काय होतं आणि आभा माहेरी कशी येते आणि यामध्ये नेमकी शोभा गायत्रीला साथ कशी देते हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की आता तेजस हा मानसीच्या माहेरी म्हणजेच तिच्या आईच्या घरी आलेला असतो आणि आता तो त्यांना विचारत असतो की लकी चाम कुठे आहेत. त्यावर आता मानसीची आई सांगत असते की ती इथे नाही आहे जावे बापू. त्यावर तेजस म्हणतो, असं कसं, मला तर रात्री निधी म्हणाली. त्यावर लगेचच आई सांगत असते, हो रात्री आली होती ती इथे, पण इथे राहायला नाही तर मला दोषी ठरवायला. मी तुम्हाला साथ दिली दागिने लपवायला, बदली करायला, म्हणून तिला असं वाटतं की मी सुद्धा तिची गुन्हेगार आहे, तिच्या वडिलांच्या मृत्यूला मी सुद्धा कारणीभूत आहे. पण जावे बापू, जर आई म्हणून माहेरपणाला राहायला आली असती तर तिला खरंच मी 4 गोष्टी चांगल्या समजावून सांगितल्या असत्या. समजावून सांगितलं असतं तिला की तुमची या सगळ्यात काहीच चूक नाही, हे सगळं तुम्ही का आणि कशासाठी केलं हे सगळं मी तिला सांगितलं असतं. पण इथे ती मला दोषीदार ठरवायला आली होती, आई म्हणून माहेरपणासाठी नाही. आता हे सगळं ऐकून तेजसलासुद्धा खूप वाईट वाटतं आणि आता त्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं. मग आता तो आईला म्हणत असतो की आई जाऊ द्यात, हे बघा ह्या सगळ्यामध्ये तुमचीसुद्धा काही चूक नाही आहे. तुम्ही जे काही केलं तो माझ्यावरती विश्वास ठेवून केलं. मी खरं बोलतो आहे, ह्या सगळ्यात मीच तुम्हाला भाग पडलं हे सगळं करायला. खरंच तुम्ही तर पहिले दागिने खोटे आणायला नकारच देत होतात, त्यामुळे तुमची या सगळ्यात काही चूक नाही. मी लकीचामशी बोलेन तेव्हा नक्की त्यांना हे सगळं सांगेन. त्यावर लगेचच आई म्हणत असते, पण यांना कळायला नको का, ह्यांच्यामुळे झालं हे सगळं. यांनी जर एवढं कर्ज घेतलंच नसतं, तर यांनी जर व्यवहार व्यवस्थित वेळच्या वेळी पूर्ण केले असते तर तुम्ही पूर्ण वेळ होतात ना यांच्याबरोबर. रणजितचं आणि मानसीचं लग्न ठरलं तिथेसुद्धा तुम्ही यांच्याबरोबर होतात. मग यांना हे का कळू नये की आपल्या मुलीसाठी हा मुलगा नाही तर तुम्ही योग्य आहात. जर हे यांना वेळेवर कळलं असतं ना तर आज ही वेळच आली नसती. आता बिचारे संपतराव हे तिथं उभं राहून मानसीचं सगळं काही, आईचं सगळं काही बोलणं ऐकत असतात आणि मग त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, ते रडायला लागतात, त्यांना खूप वाईट वाटतं. मग लगेचच आता संपतरावांना रडताना पाहून तेजस हा आईला म्हणत असतो, आई अहो तुम्ही शांत व्हा, संपतराव ऐकतायत. त्यावर लगेच आई म्हणते, ऐकू द्यात. जर त्यांना ऐकू जातं आहे तर याचा अर्थ त्यांना दिसतसुद्धा असेल ना, ते जिथे कुठे असतील तिथून आपल्या मुलीची काय अवस्था झाली आहे, किती त्रास होतो आहे तिला कळत असेल ना त्यांना.
आता आईला ही गोष्ट काही माहीत नसते की संपतराव हे तिथे पुढ्यात उभे आहेत आणि ते सगळं ऐकत आहेत, कारण संपतराव हे फक्त आणि फक्त एकट्या तेजसलाच दिसत आहेत. तर आता मात्र संपतराव हे खूप जास्त ढसाढसा रडायला लागतात. तेजस संपतरावांना म्हणतो, संपतराव तुम्ही रडू नका, काळजी करू नका. आणि मग तो आईंना सांगतो, आई संपतराव इथेच आहेत आणि ते सगळं ऐकत आहेत. बरं तुम्ही काळजी करू नका, ते सुद्धा मला मदत करतायत मानसीची समजूत घालायला आणि आम्ही दोघं मिळून नक्की सगळं काही व्यवस्थित करू. संपतराव चला आपण निघूया, असं म्हणून आता तेजस हा संपतरावांना तिकडनं घेऊन चाललेला असतो. तर संपतराव हे तेजसला फोटो बदला असा इशारा करायला लागतात. त्यावर तेजस म्हणत असतो, संपतराव चला आधी. आणि मग तो आणि संपतराव तिकडनं निघून गेलेले असतात. तर दुसरीकडे आता शोभा ही लगेचच म्हणायला लागते की मग काय गं मानसी, उखाणा वगैरे घेतलास की नाही गृहप्रवेशाच्या वेळेस? त्यावर मानसी तर आता काही उत्तर देत नसते, कारण मानसीने गृहप्रवेशच केलेला नाही आहे, तर उखाणा कुठूनच घेणार आहे. त्याबरोबर लगेचच आता गीता वहिनी वेळ सावरून घेत म्हणते, हो हो घेतला ना. उखाणा मानसीने घेतला आणि खरंच खूप छान, अगदी भला मोठा उखाणा घेतला तिने. त्याबरोबर लगेच आता मानसीला गृहप्रवेशाच्या वेळी तेजसने घेतलेला उखाणा आठवायला लागतो. तेजसने उखाणा घेतला होता, पहिली भेट अनोळखी म्हणून झाली, पहिली भेट अनोळखी म्हणून झाली, दुसरी भेट लकीचामची जबरदस्तीने भेट देऊन झाली, तिसरी भेट मैत्रीची, तर चौथी भेट नात्याची, जी अशी जोडली गेली की कधी तुटलीच नाही. मान्य आहे नातं आपल्या प्रेमाचं, थोडं तुझं थोडं माझं. आता लगेचच इकडे मानसीला शोभा म्हणत असते की बरं तुम्ही ही खीर देण्यासाठी तिघी तिघी आलात? मला वाटलं आता तिघी तिघी एवढे आलाय तर काहीतरी मोठंच्या मोठं गिफ्ट वगैरे घेऊन आला असेल. बरं त्याबरोबर लगेचच आता ही खीर आमच्या मानसीनेच केली असेल असं सुद्धा शोभा म्हणते. त्यावर आई म्हणतात, आता मानसी खीर कशी करणार ना. त्याबरोबर लगेच शोभा म्हणते, का ती का नाही करू शकत? त्यावर आतासुद्धा गीता वहिनी वेळ सावरून घेत म्हणते, अहो म्हणजे आमच्या घरी दरवर्षी गुढीपाडव्याला खीर आमच्या आईच करतात ना, म्हणून त्या असं म्हणाल्या की मानसी खीर कशी करेल बस. त्याबरोबर लगेच शोभा म्हणते, हो असं आहे का. बरं पण आमची मानसी आहे ना खूप सुगरण आहे, खूप उत्तम स्वयंपाक बनवते ती, त्यामुळे पुढच्या वर्षी तुम्ही नक्की तिला खीर बनवायला सांगा, एकत्र राहिलात तर. आता शोभाने असं म्हटल्यावर मानसी आणि आई दोघी तिच्याकडे पाहायला लागतात. तर लगेच शोभा म्हणायला लागते, अहो म्हणजे आता ती पद्धतच निघाली आहे ना लगेचच सेपरेट व्हायची, आईवडिलांबरोबर मुलं राहतात कुठे, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. बरं तुम्ही फक्त खीर द्यायला आला होतात का, मी मगाशी म्हटलं तसं. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणते, असं कसं बोलतेस मामी, आभाच्या माहेरून माहेरचा आहेर आणलाय आम्ही. आभा हे घे, दे, यामध्ये साडी आहे. त्याबरोबर लगेच आभा म्हणायला लागते, वहिनी मी कशाला, तूच दे ना. त्याबरोबर लगेच आता शोभा ही आभाला म्हणत असते, का तू दिलास तर तुझ्या हातांना खड्डे पडणार आहेत का. आता लगेचच शोभाने असं म्हटल्यावर आभाला राग येतो. मग मानसी लगेचच आभाला ओरडते, आभा. त्याबरोबर आता मात्र वहिनी बोलत असल्या कारणामुळे आभाचा नाईलाज होतो आणि मग आभा लगेचच मानसीच्या हातातली साडी घेते आणि शोभाला म्हणते, घ्या आई, आणि ती शोभाला साडी देते. आता साडी दिल्यावर आभा काही पाया पडायला वाकत नाही. मग लगेचच आईच तिला सांगते, अगं आभा बाळा नमस्कार कर. त्यावर आभा म्हणते, आई आता नमस्काराची काय गरज. त्यावर लगेच आई तिला समजावून सांगते, बाळा आपण जर मोठ्यांना काही गिफ्ट दिलं, काही भेटवस्तू दिली किंवा कसल्या शुभेच्छा दिल्या तर त्यांना नमस्कार करायचा असतो. आता मात्र आई बोलत असल्यामुळे आभाचा नाईलाज होतो आणि नमस्कार करते ह्या आई असं म्हणत आभा आता शोभाला नमस्कार करते. तर आता शोभा ही लगेचच म्हणायला लागते, खरंच तुम्हाच्या या मुलीला मला सगळं काही शिकवावं लागणार आहे, काही येत म्हणून नाही हिला. त्याबरोबर लगेचच आता आभा ही उठून उभी राहते. तर पुढे शोभा ही लगेचच म्हणायला लागते की बरं झालं तुम्ही साडी घेऊन आलात, तुमच्या ह्या आभाने माझी चांगली नवीन कोरी करकरीत साडी गुढीला घातली. बघू तरी काय साडी आणली आहे, आज मला तीच साडी नेसायची होती. आणि मग लगेचच आता मानसीने जी साडी आणलेली असते, शोभा पटकन ती साडी उघडून पाहते आणि म्हणते, शी, ही साडी, ही असली साडी तर मी पाय पुसणं म्हणून सुद्धा वापरत नाही. त्याबरोबर लगेच आता मामा म्हणायला लागतात, शोभा अगं काय आणि कसं बोलतीयस तू. त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांना जसा जमला तसा त्यांनी आपला मानपान केला, आपण तो तरी केला आहे का.
त्यावर लगेच शोभा म्हणायला लागते की जर जमत नसेल तर मग त्यापेक्षा मानपान न केलेलाच बरा. पुढच्या वेळेपासून जर तुम्हाला जमत नसेल, तुमची ऐपत होत नसेल तर तुम्ही माझा मानपान नाही केला तरीसुद्धा चालेल. आता तुम्ही एवढी साडी आणली आहे आणि तुम्हाला वाईट वाटू नये त्यामुळे मी ही साडी खरंच ठेवून घेते. पण खरंच सांगते, मला अशा साड्या अजिबात आवडत नाही. जाऊ देत, आता आणलीच आहात तर बघू तरी माझ्यावर कशी दिसते, बघून येते असं म्हणत लगेचच आता शोभा ही साडी घेते आणि आभाला बाजूला हो गं म्हणत तिकडनं निघून जाते. आता इकडे शोभाने आपल्या आईचा आणि वहिन्यांचा जो काही अपमान केलेला असतो तो आभाला अजिबात आवडलेला नसतो आणि म्हणून आभा सासूला उत्तर देण्यासाठी आतमध्ये चाललेलीच असते. पण मग मानसी ही आबाचा हात पकडून तिला खाली बसवत म्हणते, ए आभा, अगं तू कुठे निघालीस? आम्ही तुला भेटायला आलोय ना, मग तू थांब इथेच. त्याबरोबर आता मात्र आभाचा वहिनी बोलत असल्या कारणामुळे नाईलाज होतो आणि आभा लगेचच खाली बसते. तर आता दुसरीकडे मानसीच्या आईला मानसीची प्रचंड काळजी वाटत असते. त्यामुळे ती सतत मानसीला कॉल ट्राय करत असते, पण मानसी फोन उचलत नसते. आई इकडनं म्हणत असते, मानसी अगं फोन उचल गं मानसी, मानसी फोन उचल. पण मानसी काही फोन उचलत नसते. अर्थात आता आपल्या वडिलांच्या मृत्यूला आपली आईच कारणीभूत आहे हे जर कळलं तर थोडा वेळ का होईना पण मूल हे आपल्या आईवरती नाराज तर राहणारच. तर दुसरीकडे आता आभा ही मानसीला म्हणते, वहिनी अगं काकूंचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल, तू फोन उचल तर खरं. त्यावर लगेच मानसी म्हणत असते की नाही, तुझ्याकडे आली आहे ना मी, मग आता तुझ्याशी बोलते, तू बोल, मी आईला नंतर करेन. तर दुसरीकडे आता तेजस हा बसलेला असतो आणि त्याच्या समोरच्या बाईकवरती संपतराव बसलेले असतात. आता दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की मानसी नेमकी गेली तर गेली कुठे असेल. आता त्यांना दोघांनाही पुसटशीही कल्पना नसते की मानसी ही गीता वहिनीच्या घरी राहायला जाऊ शकते. तर आता दुसरीकडे तेजस आणि संपतराव हे विचारविमयन करत असतात की मानसी नक्की गेली तर गेली कुठे असेल. मग तेजस हा विचार करत असताना सुयोग तिकडे येतो आणि तेजसला विचारतो, तेजा तुला चहा वगैरे काही हवा आहे का? त्यावर तेजस म्हणतो, संपतरावांना विचार. आता लगेचच सुयोग समोर बघतो पण समोर त्याला कोणीच दिसत नसलं. त्यावर लगेच सुयोग म्हणत असतो, तेजा अरे काय बोलतोयस तू हे? त्यावर तेजस म्हणतो, संपतरावांना विचार. संपतराव तुम्हाला हवा आहे का काही चहा वगैरे? त्यावर लगेचच संपतराव म्हणतात, जावई बापू, अहो सकाळी सांगितलं नाही का तुम्हाला आमच्याकडे या सगळ्या सुविधा नसतात म्हणून? आम्ही जाऊ दे, तुम्ही बोला. त्याबरोबर लगेच आता सुयोग हा तेजसला म्हणत असतो, तेजा तुला चहा नको आहे म्हणजे? तेजस नको म्हणतो. आता तो संपतरावांजवळ येऊन बोलायला लागतो. मग लगेचच आता पुढे तो सुयोगला म्हणतो, आपण एक काम करू, पोलिसात जाऊन तक्रार देऊ. त्यावर सुयोग म्हणतो, अरे तेजा असं कसं करणार आपण? मानसी वहिनी ही स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेलेली आहे आणि तिने ही गोष्टही सांगितली आहे की काहीही झालं तरी माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे आपण असं काही करू शकत नाही. त्याबरोबर लगेचच आता तेजस हा सुयोगला म्हणत असतो, सुयोग आपण एक काम करू, आपण पोलिसात जाऊ. त्यावर लगेच सुयोग म्हणतो, अरे मानसी वहिनी स्वतःच्या मर्जीने गेली त्यामुळे आपण पोलिसातही जाऊ शकत नाही. तेजस म्हणतो, मी काय उत्तर देऊ संपतरावांना? त्यावर लगेच सुयोग म्हणतो, संपतरावांना उत्तर देण्यासाठी तुला वर जावं लागेल तेजा. त्यानंतर आता तेजस हा संपतरावांच्या फोटोकडे आलेला असतो आणि आता तो संपतरावांना म्हणत असतो, संपतराव अहो काय करायचं, कसं कळणार लकीचाम कुठे आहेत ते? आता संपतराव हे फक्त तेजसला दिसत असल्या कारणामुळे सगळ्यांना वाटत असतं की तेजसला वेड लागला आहे, तेजस वेड्यासारखा बडबडतोय. सुयोग आता तेजसकडे येतो आणि तेजसला म्हणायला लागतो, तेजा अरे काय चाललंय मित्रा तुझं? खरंच आता माणसाच्या नॉर्मली मेंदूला जो विचार करायला 10 मिनटं लागतात ते तुझं अर्ध्या मिनटातच होतं आहे. हां, शांत हो मित्रा, शांत हो. आपण एक काम करू, आपण इथे बसण्यापेक्षा जाऊन मानसी वहिनीला शोधायला लागू. त्यावर लगेच तेजसला सुयोगची आयडिया आवडते. मग सुयोग आणि तेजस हे दोघंजण आता पुन्हा एकदा मानसीला शोधण्यासाठी निघालेत. तर दुसरीकडे आता गीता वहिनी, मानसी, आई ह्या सगळ्याजणी जायला निघालेल्या आहेत. मग आता आभा ही त्यांना सोडायला बाहेर येते. आभा ही म्हणायला लागते, आई सॉरी, माफ कर, लग्नानंतर पहिल्यांदा तू माझ्या सासरी आलीस पण तिथेसुद्धा माझ्या सासूने तुझा अपमान केला खरंच. त्याबरोबर आई ही लगेच आभाला समजावून सांगत म्हणते, आभा अगं बाळा, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागायचंच, पण आपण सून म्हणून सगळं सावरून घ्यायचं.
लक्षात ठेव. तर आता लगेचच मानसी ही गुढीची साडी बघते आणि आभाला जवळ बोलवत म्हणते, आभा इकडे ये. आभा लगेच येते. मानसी म्हणते, मुद्दाम केलंस ना तू हे? त्यावर आभा म्हणते, मी काय केलं? त्या नेहमी सगळ्यांशी वाईट वागत असतात. आताही बघितलंस ना कसं बोलत होत्या ते. त्याबरोबर लगेच आता मानसी म्हणत असते, हे डोकं तुझ्या तेजस दादाचं आहे, त्याच्यासारखी वागायला जाऊ नकोस, नाहीतर उगाच संसाराचं. त्याबरोबर लगेच आता मानसी तोंडातले शब्द तोंडात ठेवत म्हणते, संसार नवीन आहे ना आभा तुझा, सुखाचा कर, असं म्हणत होते मी. त्यावर लगेचच आता आभा विचारते की बरं तुम्ही तिघी तर मला भेटायला आला, पण दादाचं काय, तो का मला भेटायला आला नाही? त्याबरोबर आता मात्र दादा का आला नाही या प्रश्नाचं उत्तर तिघींकडेही नसतं. पण मग आता काही झालं तरी वेळ तर सावरून घ्यायची आहे. मग आई लगेचच म्हणायला लागते, अगं ती गेलाय तो कामाला, म्हणून त्याला इथे आत्ता नाही येता आलं. तू जा ना, घरामध्ये जा, सणवार आहे ना, तू असं फार काळ बाहेर थांबणं बरं नाही दिसत, तुझ्या सासूला नाही आवडणार. त्यावर लगेच आता आभा म्हणते, अगं आई असं कसं कामाला गेला? तू सांगायचं होतंस ना मला भेटायला यायचं आहे म्हणून. वहिनी अगं तू तरी, म्हणजे बघ ना, तुम्ही तिघे आलाय आणि दादा मला भेटल्याशिवाय राहूच शकला नसता, मला माहिती आहे. काय गं वहिनी, काल लग्न झालं ना, काल गावावरून आलो आपण आणि आज लगेच कामावर. त्यावर लगेचच आई म्हणते, आभा पुढच्या वेळेस तुला तुझा दादा आणि वहिनी दोघंजण सोबत बघायला येतील बस. बरं आता जा बरं बाळा घरामध्ये, सणवार आहे, तू असं फार काळ बाहेर थांबणं बरं दिसत नाही. त्यावर मात्र आता आभाचा नाईलाज होतो आणि आभा लगेचच तिकडनं घरामध्ये निघून जाते. आता आभा गेल्याबरोबर लगेच इकडे मानसीसुद्धा गीता वहिनीला म्हणते, वहिनी चला. आणि मानसी आता मुद्दामून पटापट चालत असते जेणेकरून आईंनी मागून तिला हाक मारू नये. पण आता लगेच आभा आतमध्ये गेल्यावर आई ह्या मानसीला हाक मारतात आणि मानसीचा हात पकडत त्या तिला म्हणत असतात, मानसी ऐक ना माझं, मानसी ऐक ना. आता मात्र मानसीकडे थांबण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. मग मानसी थांबते. तर लगेचच आता आई ह्या मानसीला म्हणत असतात, मानसी बाळा प्लीज नको ना गं अशी जाऊस, चल ना पुन्हा आपल्या घरी, आपल्या प्रभुनिवासात. त्यावर आता गीता वहिनीसुद्धा मानसीला म्हणते, मानसी माझं घर तुझंच आहे, पण त्या घराला तुझी जास्त गरज आहे. तर आता पुढे आई ही मानसीला म्हणते, तू इकडे आलीस ते बरं झालं, छान वाटलं. त्यावर मानसी म्हणते की आभाच्या माहेरी काय गोष्टींचं टेन्शन आहे, काय आहे, या गोष्टींचं दुःख तिच्या सासरी तिला कशाला द्यायचं, म्हणून मी इथे आले. आणि तसंही तुम्हीही आलात ते बरंच झालं, कारण ही खीर आभाच्या माहेरहूनच द्यायची होती. त्याबरोबर लगेचच आता गीता वहिनी ही लगेचच मानसीने बनवलेली जी खीर डब्यात असते ती उघडत म्हणते, ही खीर मानसीने आणली होती आभाला द्यायला, पण दिलीच नाही. त्यावर आई का विचारतात, तर मानसी म्हणते, 2-2 डबे का आणले, हा प्रश्न माझ्या मामीला नक्कीच पडला असता, म्हणून मी आणलेली खीर तशीच ठेवली. आभाच्या संसाराला या सगळ्याची झळ बसायला नको. त्यावर लगेच आता आई ही मानसीला म्हणत असते, मानसी चल ग बाळा आता घरी राहायला, आता तरी राग सोड. त्यावर मानसी म्हणते, मावशी मला माफ करा, पण मी ज्या माणसाने माझ्या वडिलांचा खुनाला जबाबदार आहे त्याच्या घरात नाही येऊ शकत आणि राहूही नाही शकत. की तुम्हीसुद्धा तेजसबरोबर आहात, तुम्हाला सगळं माहीत होतं का? त्यावर मात्र आता गीता वहिनी ही मानसीकडे फक्त बघत राहते आणि ती तिला म्हणत असते, मानसी अगं तू काय बोलतेस, कुणाशी? त्यावर मानसी म्हणते, हे बघा मावशी खरंच सॉरी, पण प्लीज तुम्ही मला सारखं सारखं घरी चलण्यासाठी आग्रह करू नका. मी माझ्या सख्ख्या आईशीसुद्धा बोलणं बंद केलं आहे, कारण तिनेसुद्धा तेजसची साथ दिली म्हणून. आणि तुम्ही सासू म्हणून मला आग्रह करणं साहजिक आहे, पण तुम्ही जो आग्रह करताय त्यामुळे खरं सांगते मला असा भास होतो आहे की तुम्ही तेजसच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करताय. बरं गोळ्या तात्यांना वेळच्या वेळी तुम्ही देत चला, तुम्ही ही दगदग कमी करा, कारण तुमचंही आता वय झालं आहे, घरातल्या सगळ्या कामांचा भार तुमच्या एकटीवर पडत असेल ना. बरं आणखीन सूरजदादांना एक गोष्ट सांगा, ती म्हणजे आपला चॉकलेटांचा व्यवसाय आता तुम्हाला एकट्यांनाच सांभाळायचा आहे, सगळं काही व्यवस्थित करा. बरं आई चला मी निघते, असं म्हणत मानसी पटकन सासूला घट्ट मिठी मारते. थोडीशी भावुकती झालेली असते, पण स्वतःचे डोळे पुसत लगेचच आता मानसी ही तिकडनं निघून गेलेली असते. आता मानसी प्रभुनिवासात परत कधी येणार हा प्रश्नच आईला पडलेला असतो. आता हा प्रश्न खरं तर आईलाच नाही तर आपण सगळेच प्रेक्षक वर्ग जे आहोत सगळ्यांनाच हा प्रश्न पडला आहे की मानसी प्रभुनिवासात परत कधी जाणार.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मानसी प्रभू निवासात परत कधी जाणार ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.